रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, आपण संवाद साधतो आहोत छंदप्रिय व्यक्तिमत्व माननीय श्री भारत गायकवाड सर यांच्याशी. गायकवाड सर, तुमचं सुरुवातीचं शिक्षण, तुमचा नोकरीचा कालावधी, या सर्व गोष्टीचा ओहापोह झाला. परंतु हे सर्व करत असतानाच तुमची सामाजिक चळवळ आणि इतरही कार्य सुरू होते. तर ते नेमके कशा स्वरूपाचे होते आम्हाला थोडक्यात सांगा. मूळ आमच्या ध्येय आमच्या पुढे होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग त्यांच्यासाठी आपण का त्यांचं जीवन बघून का ते कार्य करायचं म्हणजे काय करावं. तर 1971ला आम्ही पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिन केला. कुठं? वेळापूरमध्ये. हां. आणि 72ला म्हणजे सगळ्या मित्रांनी एकत्र मित्रांनी, हो, त्यामध्ये बरेच आमचे मित्र गोळा, मग डॉक्टर नलोडे, परत बबन मनसोडे, सुहास ठोकळे, विठ्ठल लोंढे, अशी वेगवेगळे लोक सगळे मिळून आम्ही केला. मग मॅट्रिक झाल्यानंतर जयंती साजरी करायचा वेळ मिळाला परीक्षा झाल्यामुळे. मग 1972ला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही वेळापूरमध्ये अतिशय उत्साहानं साजरी मित्रांनी सगळ्यांनी. हो. त्यामध्ये मग त्यावेळेला शिवाजीराव वाघमारे होते, डॉक्टर पांडुरंग नलवडे होते, हे सगळी मित्रमंडळी होती. कुमार बाबर. 72चा दुष्काळ होता. मग कसं दुष्काळ होता तरी सुद्धा 2 रुपये वर्गणी मिळायची. 2 रुपये गोळा केले. आणि अतिशय अहो त्या काळात म्हणजे आम्ही जो समाज तेव्हा टाक्या मानायची, तो हातानं सारवला, काव चुना द्यायची, बैलगाडीत मिरवणूक, खूट बांधायचं, पताका लावायच्या, अशी जयंती घरीच घरी तयार करून असं आमचा तो कार्यक्रम. आणि बाबासाहेबांची जयंती ही आम्हाला प्रेरणा. आणि तिथून पुढं 15 वर्ष जयंती करत आम्ही राहिलो. पुन्हा नोकरीमुळं वडील मंडळी. त्या काळात नामांतर चळवळ होती, त्या चळवळीमध्ये हो त्यामध्ये भाग घेतला. त्यातला महत्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे 1980ला बार्शी या ठिकाणी साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय. मग त्यापूर्वीची साहित्य संमेलन पॅन्थरनं उधळून लावली होती. पण ह्या संमेलन गंबा सरदार अध्यक्ष होते. बरोबर. मग मी गेलो त्या साहित्य संमेलनात. आणि अरुण कांबळे त्यावेळेला पॅन्थरचे अध्यक्ष होते. बरोबर. अरुण कांबळे त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. अरुण कांबळे आणि माझं दोघांचीच भाषणं झाली. माझ्या जीवनाचा तो आनंदाचा मोठा प्रसंग. हजारो लोक पुढे होती, त्या पुढे मी भाषण केलं. ते धाडस होतं मोर्चामुळे. आम्ही मोर्चा काढला, सायकल मोर्चा काढलं, तालुका मोर्चा नामांतर, त्यामुळं धाडस निर्माण झालं. आणि त्यावेळेला मला अरुण कांबळे मला म्हणले होते, सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष व्हा. मी नाकारलं, कारण मला कुठल्याच ह्याच्यात बंधनात नको होतं. कदाचित मी त्याकडे पॅन्थर अध्यक्ष जिल्ह्याचा झालो असतो तर आज मी वेगळाच झालो. अशा रीतीनं त्या चळवळीमध्ये मग आपल्याला असं काम. मग नामांतरची चळवळ चालू होती. मग तुम्ही कोणत्या नेत्यांना वगैरे भेटला का काय असं काय, किंवा कोणाला घेराव घातला असं काय? हो केलं की. अहो इथं 80 सालीच या ठिकाणी शरद पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेब ह्या विठ्ठल सहकार्याच्या मोडीपर्यंत आले होते. बरं. त्यावेळेला आम्ही त्याला घेराव घातला होता. डाक बंगल्यावर घेराव घातला होता. त्यावेळेला DSP इनामदार होते. मग आम्हाला भेटायला बोलवलं. आम्ही म्हणलं आम्ही भेटायला येत नाही, तुम्ही आम्हाला भेटाय. अतिशय मग तेव्हाचा महत्वाचा प्रश्न. मग शिंदे साहेब, पवार साहेब आम्हाला भेटायला आले होते. कुठे भेटायला होते? तिथं डाक बंगला, जिथं अडवलं तिथं. म्हणजे असं माझं लहानपणापासून संघर्ष सारखा तयार. मी म्हणून कुठंच भेट नव्हतो. म्हणून मी BEd ला असताना सुद्धा 2दा BEd कॉलेज बंद केलं. सोपं नाही BEd कॉलेज बंद करणं. तर असं संघर्षमय जीवन, चळवळीचं जीवन माझं त्या ह्याच्यामधून तयार झालं. नामांतरामधून संघर्षमय चळवळ तयार झाली. बरोबर. म्हणजे बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आपण समाजासाठी काय ते करायचं अशी धारणा होती. आणि त्यातनं आपण करत राहिलो. खूप छान सर, धन्यवाद.
क्रिकेट ही तुमची आवड नाही तर ती तुमची ओळख आहे आणि म्हणूनच साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियम घेऊन आले आहे प्रीमियम क्वालिटीचे क्रिकेट किट्स, जे तुमच्या खेळात व्यावसायिक दर्जाचा उत्तम आत्मविश्वास आणतील. इंग्लिश विलो आणि काश्मीरी विलो बॅट्स, हलक्या व मजबूत हेल्मेट्स, कम्फर्टेबल बॅटिंग ग्लोव्ज, लेदर बॉल्स, एल्बो नी गार्ड्स, लेग गार्ड्स, ग्रिप्स, किट बॅग्स आणि क्रिकेटरसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी. आजच भेट द्या साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियमला तुमचा गेम पुढच्या लेवलवर न्यायला.